श्री स्वामी समर्थ सर्वांना। मी जयश्री मराठी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आता समर सीझन सुरू आहे। समर सीझनमध्ये छान असे मँगो आलेले आहेत। मँगोच्या खूप साऱ्या रेसिपीज आपण बघितल्या आहेत। त्यामध्ये आज एक नवीन रेसिपी म्हणजे मँगोचा शिरा। अगदी छान आणि चवीला सुद्धा अप्रतिम होणारा असा आज आपण मँगोचा शिरा बनवत आहे। त्यासाठी मी इथे 1 कप रवा घेतला। जर तुम्हाला शिरा जर जास्त बनवायचा असेल तर प्रमाण कमी जास्त करा आणि कमी बनवायचं असेल तर कमी केलं तरी चालते। रवा आपल्याला 5 ते 6 मिनिटं छान भाजून घ्यायचा। यामध्ये मी तूप टाकलेलं नाही आहे। तूप टाकल्यानंतर थोडे गोळे बनतात आणि रवा आपला छान भाजला जात नाही आणि कधी कधी रवा जास्त होते तर आपल्याला तुपात भाजलेल्या असल्याने भाजून सुद्धा काढून ठेवता येत नाही। असा ड्राय भाजून घेतला की आपल्याला जर वाटलं रवा जास्त झाला तर आपण यामधला काढून ठेवू शकतो। त्यामुळे मी तूप घालून रवा भाजून घेत नाही तर बिना तूप घातल्याचाच रवा भाजून घेत आहे। रवा भाजायला मला 5 ते 6 मिनिटं लागले। छान आपल्याला थोडा गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला रवा भाजून घ्यायचा। रव्याला कीड लागू नये, आळी लागू नये यासाठी मी एक टिप्स शेअर केली आहे तुमच्यासोबत। मी लास्टला तुम्हाला सांगेनच, त्यामुळे व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा। तर या असा कलर होईपर्यंत आपल्याला रवा भाजून घ्यायचा। रवा भाजला की नाही, रवा भाजला की अगदी छान सुद्धा स्मेल येते, त्यामुळे सुद्धा आपल्याला समजून जाते की रवा भाजला म्हणून। अगदी छान असा थोडा हलका गोल्डन कलर आला। त्यानंतर एक आंबा घेतला। आंबा अगदी गोड असला पाहिजे, त्याचा पल्प मी काढून घेतला पूर्ण। एक मोठा आंबा मी इथे घेतलेला आहे। त्यानंतर मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि मिक्सरच्या भांड्याला पाणी न टाकता मस्त असा बारीक अगदी पेस्ट प्युरी बनवून घ्यायची आपल्याला। जसं आपण रस बनवतो तसाच बघू शकता तुम्ही। मी याच्यामध्ये कुठेही पाणी यूज केलेलं नाही आहे, तसाच अगदी आपलं छान पेस्ट होते। त्यानंतर त्याच कढईमध्ये 2 मोठे चम्मच तूप टाकून घ्यायचं। तूप घरचं बनवलेलं आहे मी, आणि तूप अजून टेस्टी बनवण्यासाठी काय काय यूज करायचं याचा डिटेल व्हिडिओ मी यूट्यूबला अपलोड केलेला आहे। त्यानंतर मी इथं काजू बदाम थोडे मोठे मोठे कट करून घेतले। ते आपल्याला तुपामध्ये थोडे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत छान परतून घ्यायचे। काजू असे परतून घेतल्याने टेस्ट खूप छान येते शिऱ्यामध्ये। छान गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे। एका वाटीमध्ये मी हे पूर्ण काढून घेत आहे आणि त्याच तुपामध्ये आपण भाजून घेतलेला रवा त्यामध्ये टाकून घ्यायचा। त्याच तुपामध्ये मी रवा सुद्धा टाकून घेतला आणि ज्या कपाने आपण रवा घेतला त्याच कपाने आपल्याला साखर मोजून घ्यायची। त्याच कपाने मी थोडा 1 कप भरून आपण रवा घेतला होता, तर कपाला थोडा कमी मी साखर टाकली इथे। त्यानंतर जे आपण प्युरी बनवून घेतली ती यामध्ये टाकून घ्यायची। नंतर त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 कप गरम पाणी टाकून घ्यायचं आणि मिक्सर मधला पूर्ण गर आपल्याला काढून घ्यायचा। तेवढंच 1 कप पाणी आपल्याला या रव्यामध्ये टाकून घ्यायचं। जास्त पाणी यामध्ये आपल्याला टाकायचे नाही। परत एक वेळ छान मिक्स करून घ्यायचं आणि रव्याला कीड लागू नये म्हणून टिप्स आहे की जेव्हा आपण रवा आणतो तेव्हा पूर्ण रवा एका भांड्यामध्ये काढून घ्यायचा आणि एका कढईमध्ये 2 मिनिटं आपल्याला छान थोडासा भाजून घ्यायचा आणि नंतर डब्यामध्ये भरून ठेवायचा पूर्ण थंड झाल्यानंतर। असं केल्याने रव्याला कीड लागत नाही, जाळं लागत नाही आणि रवा अगदी जास्तीत जास्त दिवस टिकते। 1-2 मिनिटं आपल्याला छान वाफ काढून घेतली शिऱ्याची। परत एकदा छान मिक्स करायचं। अगदी सॉफ्ट आणि मस्त लुसलुशीत शिरा झालाय। त्यानंतर थोडेसे किशमिश टाकले। आपण जे काजू बदाम थोडे गोल्डन ब्राऊन परतून घेतले ते सुद्धा टाकून घेतले। परत एकदा छान मिक्स करायचं। शिरा आपला तयार आहे। छान एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आणि मला वरतून तूप खूप आवडते म्हणून मी टाकून घेतलं। ऑप्शनल आहे, आवडलं तर टाका, नाही तर नाही टाकले तरी चालते। तर कशी वाटली आज मँगो शिऱ्याची रेसिपी कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आवडली असेल, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।
भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. आणि शिऱ्याची रेसिपी नक्की ट्राय करा. तुमचा शिरा कसा झाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका.